स्वस्तिकचे पप्पा कामावरनं घरी परत आले होते आणि इथे स्वस्तिक माझं नाव त्यांना सांगत होता, कारण आज दुपारी मी त्याला बळजबरी औषधं पाजली होती. त्यानंतर खूप भूक लागली होती म्हणून नाश्ता बनवायला घेतला होता. आज नाश्त्यामध्ये मी पास्ता बनवायला घेतला होता. खूप दिवस झाले पास्ता नव्हता बनवला, म्हणलं आज पास्ता बनवूया. इतके दिवस हा पास्ता डब्यामध्येच पडला होता, म्हणलं आज ह्याला बनवूनच टाकू. त्यानंतर पास्ता बनवायला घेतला, सोबत चहासुद्धा बनवला होता. आणि पास्त्यामध्ये मी जास्त काही टाकलं नव्हतं, 2-3च मिरच्या टाकल्या होत्या, कारण माझा स्वस्तिकसुद्धा पास्ता खाणार होता म्हणून सिम्पलच बनवला होता. त्यानंतर हे दोघे जाऊन आधीच बसले होते पास्ता खाण्यासाठी, चमचे घेऊन ते सुद्धा. त्यानंतर मी त्या दोघांना नाश्ता दिला आणि मी सुद्धा खायला जाऊन बसले. आज इतके दिवसांनी सोबत पास्ता खायला बसलो होतो. त्यानंतर स्वस्तिकला पण पास्ता आवडला, तो सुद्धा खात होता. त्याला मी त्याचा छोटावाला चमचा आणून दिला, मग त्याने मला माझा चमचा दिला आणि मग आम्ही तिघांनी पास्ता एन्जॉय केला. त्यानंतर स्वयंपाकसुद्धा करायचा होता आणि स्वस्तिकची तब्येत खराब होती, त्याला नॉर्मल सर्दी, ताप हे सगळं खोकला वगैरे झालं होतं. आणि आज मला आळूवड्या बनवायच्या होत्या. सकाळी असं ठरवलं होतं की आज आळूवड्याची रेसिपीचा शूट करीन, पण दवाखान्यात जायचं होतं म्हणून कॅन्सल केलं आणि डायरेक्ट स्वयंपाक करून घेतला. तोपर्यंत हे दोघेजण इथे खेळत होते. हे खेळतात ते तोपर्यंत मी माझा पूर्ण स्वयंपाक करून घेतला. त्यानंतर आम्ही दवाखान्यामध्ये गेलो. दवाखान्यामध्ये थोडी गर्दी होती म्हणून जरा थांबावं लागलं. त्यानंतर मग स्वस्तिकला चेक केलं डॉक्टरांनी आणि मग थोडीफार औषधं दिली आणि मग आम्ही घरी परत निघालो. घरी परत आल्यानंतर मग जेवणसुद्धा करायचं होतं. तर आजच्या पुरतं एवढंच. तोपर्यंत बाय बाय.